Hey guys, welcome back to my channel. My name is Monica and I am vlogging today because I just love vlogging. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा. तर आम्ही निघालो भीमाशंकरला आणि सकाळी खूप लवकर आम्ही असंच ठरवलं होतं सकाळी खूप लवकर जायचं आणि 5 वाजता तर आम्ही निघालो. आम्ही असं ठरवलं होतं की 4 वाजता निघायचं, पण ते काही जमलं नाही निघायला 4 वाजता. सो 5 वाजता आम्ही तयार होऊन आंघोळ वगैरे करून निघालोत आणि आम्ही चाललो होतो तर सोनीला पिक करायला. म्हणजे सोनी आणि भाऊजी ते दोघं पण येणार आहेत. आणि ही बघा सकाळ किती सुंदर दिसते. म्हणजे मी खूप रेअरलीच सकाळी लवकर उठते आणि इतकं सुंदर इतकं छान वाटतं सकाळी उठल्यानंतर. असं छान वाटत होतं. आणि आम्ही सोनीला पिक करून तिथून पुढे निघालो भीमाशंकरला. आद्यंतला पण खूप सकाळी उठवलं होतं, त्यामुळे आद्यंत झोपत वगैरे असंच येत होता आणि मी पण थोडा वेळ झोपले होते. तसं खूप झोप आली नाही, एवढे बाजूचा एवढा सुंदर ग्रीन असा रस्ता बघून, खूप झाडी बघून, डोंगर बघून मला झोप वगैरे आली नाही. एक 10 मिनिट वगैरे झोपली असेल मी. आणि जातानाचा रस्ता इतका सुंदर आहे, म्हणजे जाताना येतानाचा रस्ता इतका सुंदर आहे, नेचरशी जोडणारा आहे आणि इतकी ग्रीनरी आहे मस्त अशी. आणि घाट पण आहे खूप जास्त. सो मला घाटामध्ये थोडासा त्रास होतो वॉमिटिंगचा, जे की झाला मला. तर आम्ही आता इथं पोहोचलेलो आहेत आणि खूप जास्त गर्दी नव्हती. जर गर्दी असती तर आम्हाला पार्किंगला जागा पण भेटली नव्हती असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं, की खूप लांब गाडी लागली असती. आणि आम्ही निघालो होतो तर, आणि इतकं धुकं होतं, मला आता आठवत नाही आम्ही किती वाजता पोहोचलो होतो. म्हणजे इथं पुण्यातून 5 वाजता निघालो होतो आणि इतकं धुकं होतं आणि इतकं मस्त वाटत होतं ते. आणि थंडी वगैरे पण अशी नव्हती, ते फक्त धुकं तसं दिसत होतं. आणि आम्ही आता मंदिराकडे निघालो. मंदिराचं चालण्याचा रस्ता खूप नाही आहे, थोडाफार आहे. आणि जाताना मंदिराकडं खाली पायऱ्या उतराव्या लागतात आणि येताना असं वरती म्हणजे चढ असतो येताना. तर जाताना असं काहीच वाटलं नाही आणि येताना थोडं दुखत होते पाय. हॅलो अध्यंत, सोनी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. बम बम बोले. जर जायचं असेल तर खूप सकाळी जायचं, म्हणजे गर्दी मिळत नाही आणि खूप छान दर्शन होतं गेल्यासारखं. आणि आम्ही दर्शन करून बसलो तिथं खूप वेळ मंदिरामध्ये, छान वाटत होतं. आणि इथं विकायला असं काही वेगवेगळ्या गोष्टीही होत्या जे कधी बघितल्याही नव्हत्या. आणि इथं आम्ही रुद्राक्ष घेतला. त्यांच्याकडे सेम साईजचे वेगवेगळ्या साईजचे रुद्राक्ष असतात, तरी पण तिथं पंचमुखीच रुद्राक्ष निघतात सगळ्यांना. आणि
ते 2-3 घेतले आणि आम्ही निघालो होतो. तर एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं आणि तिथून निघालो होतो आम्ही शिवनेरी किल्ला बघायला. हे इथं ह्या रूममध्ये असे कांदे स्टोअर केलेले होते. पहिल्यांदा बघितले होते मी. ते साईडला जाळी होती हवा खेळती राहावी म्हणून. आणि अत्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की ये जय. अगो भाई पुरी चांगला आहे म्हणले तर काका. ते वरती पायऱ्या असतील तिथून जायचं म्हणलं. ते तिथून वर जायचं. आणखी इथून किती वेळ लागेल आपल्याला? इथून किती वेळ लागेल? ती कोणती नदी आहे? हे डिस्ट्रॉय झालेलं आहे का नाही? दरवाजा असेल मोठा असेल समोर. किती मोठा दगड आहे हा. असे मोठे दगड करूनच हे तयार करत असते. आता पण गावाकडे जातो वापरलं जातं. तुला नाही बोलवत चल. गाणं म्हणा डान्स करतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज खूप जास्त चालणं झालं. महादेवाच्या मंदिरात पण खूप चाललो. तिथं म्हणजे खाली उतरायचं होतं आणि परत येताना चढायचं होतं. हे खूप एवढं नाहीये पण सवय नसल्यामुळे खूप जास्त वाटायला लागले. सोनी आणि भाऊजी तिथं थांबलेत. पाणी आहे का पहिला वरती? पाणी म्हणजे साईडला असं आहे प्यायचं पाणी. अच्छा थँक्यू. तुम्हाला पाहिजे का? तिथं कुठंच मी एवढे वयस्कर लोक बघितले नाही जे शिवनेरी वर बघितले मी. आणि तेवढेच एनर्जेटिक
त्या आत्ताच गेलेल्या काठी घेऊन आजी बघितलं असताल, त्या काठी घेऊन चढल्या पण काठी घेऊन उतरल्या पण. आम्हाला एवढं यंग असून पण खूप पाय दुखत होते आणि त्यांच्यापेक्षा खूप जास्त वयस्कर लोक म्हणजे आजी वगैरे अशा जात होते वरती आणि खूप असं हसून खेळून मस्त त्यांच्या गप्पा वगैरे मारत असं चालू होतं. सो ते एक छान वाटलं की खरं तर थंड हवेमुळं आणि ह्या झाडांमुळं थोडा चालायचं इझी वाटते. हा म्हणजे हवा चांगली येते ना, अशी शुद्ध एकदम मस्त ग्रीनरी असल्यामुळं छान वाटायला चालायला. एवढं काय वाटतं. व्हिडिओ होता आपण इथं आल्याचा आहे, पण हे एक्सपिरियन्स करणं आणि हा इथला व्ह्यू बघणं आणि ऍक्च्युअल इथली वाइब. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. महसूस करना हे नाही इथं आल्याशिवाय कळत नाही. कॅमेरा बिलकुल जस्टिफाय करणार नाही ह्या गोष्टी सगळ्या. तर कुठे ट्रेकिंगचा प्लॅन असेल तर शिवनेरीवर नक्कीच या, छान वाटेल. जर बिलकुलच कुठे चाललेलं वगैरे नसेल तर थोडा त्रास होईल, पण ते चालणं वर्थित आहे. ट्रेक आणि खरी मजा आणि फील गुड जो एक्सपिरियन्स असतो तो हा आहे. आम्ही असं ठरवलं होतं, पुरंदरला गेलो होतो आम्ही आद्यंतचा जन्म होण्याच्या आधी. पुरंदर झाल्यानंतर आम्हाला इतकं छान वाटलं, आम्ही असं ठरवलं की सगळे गड फिरायचे, प्रत्येक महिन्याला वगैरे एखादं गड जायचं. पण 1-2 महिन्यात माझी प्रेग्नन्सी आली आणि त्यानंतर 2-3 वर्ष तर मी घरीच. बघू आता इथून कुठं कुठं जातोय आम्ही पुढे. वाव, ब्युटिफुल काय असेल ना. तर हे हेलिपॅडचं पण इथं हे आहे. ही छोटू अध्यंत. अरे बापरे, अरे बापरे. डोकं टेकून जे करायचं. काय झालं? आज चला म्हणायला लागले. कुठं चला? कुठं? चल रे. अरे चल. अरे चल रे. मामाच्या गावाला जाऊया. कुठल्या मामाच्या गावाला जाऊया? गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, बजरंग बली की. लईच एनर्जी आली तुला जाताना.
अध्ययनचं ते लक्षात जरी नाही राहिलं, आपण इथं आलेलो त्याच्यात राहणारच नाही लक्षात. पण फोन नाही घ्यायचा अध्ययन. पण ह्याचा पहिला शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला पहिला किल्ला असेल जो की तो फिरलाय. म्हणजे पूर्ण केस ओले झालेत, पूर्ण सगळेच. खरं बघायला गेलं ना, आपण एवढं चढलं उतरलं हे सगळं ठीक आहे, पण ज्ञानेश्वरचं खूप कौतुक. कशाचं? अध्यंताला तसं अध्यंताचं खूप कौतुक, कारण अध्यंत लहान असून 2च वर्षाचा असून चढला. खूप हे एनर्जेटिक. आणि अध्यंतपेक्षा जास्त ज्ञानेश्वरचं पण कौतुक. एवढं स्टिफ, जिथं स्टिफ पायऱ्या आहेत ना माझ्या असं एकदम सरळ, तिथं अध्यंताला घेऊन वर चढणं आणि तिथून परत अध्यंताला घेऊन उतरणं हे खरंच असं खूप अवघड आहे. एवढं 13-14 किलोचं ओझं घेऊन उतरायचं म्हणल्यावर असं एवढी त्याच्यामध्ये हे लागते, एनर्जी लागते. तर वेल डन. आम्ही आता खूप दमून निघालोत. अध्यंत तर झोपीच गेला, म्हणजे तो शिवनेरीवरून उतरतानाच झोपी गेला होता. आणि ते एका ठिकाणी थांबलो होतो आम्ही. तिथं गुळाचा चहा खूप छान मिळत होता, तो ट्राय केला आम्ही. मी गुळाचा चहा पहिल्यांदाच पिले होते आणि निघालो घरी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.